नमस्कार काहीजण, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. तर ना आपला ह्या काय बोलतात का आपण काहीतरी म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन दिसणारा, काहीतरी असा स्पेशल असणारा. तर मग व्हिडिओ शॉर्ट पण नक्की बघा. आता हे आपले डे वाईज क्लिप्स ॲड होणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. म्हणजे असा काही ना काही नवीन ॲड होणारा. जसा आज डे 1ची गोष्ट, मग डे 2ची गोष्ट, असा क्लिप वाईज ॲड होणारा डे वाईज. तर व्हिडिओ शॉर्ट पण नक्की बघा की कसे डे आहोत आपले, काय कसे डे आहोत आपले, म्हणजे आपण काय करणार आहोत ह्या सगळं तुमका लास्ट का समजणार आहे की काय स्पेशल हा, काय एवढा इम्पॉर्टंट हा ह्या व्हिडिओमध्ये तुमका लास्ट का समजणार हा. तर व्हिडिओ शॉर्ट पण नक्की बघा. आणि आता मी जातो आहे त्याच कामासाठी काहीतरी बाहेर, म्हणजे CSTच का जात आहे, काही लांब नाही जात आहे, पण त्याचा काम हा थोडा, म्हणजे आजपासून मी काम चालू केलेलं आहे. इनफॅक्ट कालपासूनच चालू केलेलं आहे, पण आजपासून ॲक्च्युली प्रॉपर काम चालू होणार आहे त्याचा. सो येस, लेट्स सी की काय हात आणि काय नाही. तर मी कोणावांगडा जातो तर आपण तुमका दाखवलं, पण पूर्ण प्रॉपर नाही दाखवणार, थोडा दाखवणार आहे. ओके, सो व्हिडिओ पण नक्की बघा. मी क्रॉफर्ट मार्केट काय येईल असं, म्हणजे क्रॉफर्ट मार्केट का ऑलमोस्ट गोष्टी माझी घेऊची असतं हर टाईम. तर मी ता घेऊ केलेलं असतं आणि थोडेफार गोष्टी घेऊन झालेल्या असतात. दिसतात हे पाठी उभी आहे, तिच्या हातात थोड्याशा माझ्या गोष्टी असतात, ह्या बॅगेत माझे थोड्याशा गोष्टी असतात माझे. तर येस, आता घेऊन झालेला हा माझा सगळा, ऑलमोस्ट सगळा घेऊन झालेला हा, वैतागलेला आहे. आता जातं आहे बघे, जर अजून नका जर हवा आता भेटला तर मी घेईन, नाही तर घरात जाईन. आणि आता ही क्लिप उद्या परवाच्या ब्लॉगमध्ये, म्हणजे उद्या परवाच्या ज्या काय असतात त्याच्या ॲड व्हायची. सो उद्या परवा पण काय होतं आता बघत राहा ना. म्हणजे तिची माझी मैत्रीण होती ना, ती हार्बर लाईनकर होता. तर मग त्याकडनंच हार्बर लाईनच्या ट्रेनने गेला आणि मी आपला नॉर्मल टिटवाळा ट्रेन डोंबिवली ट्रेनने गेलं आहे. आता ट्रेनमध्ये जस्ट बसलेला आहे आणि तुमका बघूचं म्हणजे किती असं गोष्टी घेतलेल्या आहे मी दाखवता. हे बघा, ही पिशवी तर एवढी मरणाची जड आहे ना की तुमका कायच सांगू मी. त्याच्यानंतर ह्यामध्ये गोष्टी आहेत, ह्यामध्ये गोष्टी आहेत, ह्यामध्ये गोष्टी आहेत. अजून म्हणजे ही बॅग जी आहे ना त्यामध्ये पण अजून खूप काही गोष्टी आहेत. आणि त्याच्यानंतर आमच्या मार्केटमध्ये जाऊ, म्हणजे सायन्सच्या मार्केटमध्ये जर मला अजून पण काही गोष्टी घ्यायच्या असतात तर मग त्याच्यानंतर मला स्टॉलचा अजून थोडाफार बनवूचा जाम वैताग गेलेलो आता, की सगळं जड मला ते उचलूकच मला जाम वैताग गेलो होतो. पण ठीक आहे, बिकॉज समथिंग इज गोइंग टू बी बिग सून असं झालं माझं की वाव. सो म्हणून आय एम हॅपी राईट ना, बिकॉज जी गोष्ट मला हवी होती ती भेटणार थोड्याच दिवसात. मग तुमका ह्या ब्लॉगमध्ये समजणार की ती काय गोष्ट. ब्लॉग एंडपर्यंत बघलास तुमका समजत, नाही तर नाही समजत होय ना. जर मला काहीतरी झालेला लिव्ह दॅट. सो येस, आता मी आजचो आणि दिवस हा एंड करतो आहे. मग नंतर उद्या किंवा परवा अजून काय गोष्ट घेऊन जाईन किंवा त्या गोष्टीची प्रिपरेशन करेन तर तुमका मी त्या दाखवेन. तर येस, आजच्या दिवसात ह्या सगळं मी केलं आहे. म्हणजे जी गोष्ट मला करूची होती ती तर मी केलेलं असते. आता घरी जाऊन चेक वगैरे करेन की ती प्रॉपर वगैरे आहे की नाही, त्याची अपडेट देऊ शकते. मला काय इम्पॉर्टंट वाटत नाही, कारण की ती गोष्ट जर दाखवलं तर कायच रवत सस्पेन्स म्हणून. तर येस, आता आपण म्हणजे नंतर कधी जाईन तेव्हा भेटूया. ओके, सो टेक केअर, बाय. नमस्कार काय जण, आज असा डे 2 आपल्या म्हणजे ड्रीम कमिंग ट्रूवाल्या व्लॉगचो डे 2 असा. आणि आज मी जातो आहे मुंब्र्याक. म्हाका माहिती आहे की खूप लांबचो पल्लो आता मुंब्रा, म्हणजे आमच्यासाठी शाळांसाठी लांबचो पल्लो. जसं विरार वसईया तसंच मुंब्रा पण लांबचो पल्लो हा. पण ठीक आहे, जरा जाऊचा लागणारच हा, कारण की कसा की खरंच माझा मेन काम हा. सो येस, इट्स ड्रीम कमिंग ट्रूवाला व्लॉग. तुमका समजलं असतात की ड्रीम कमिंग ट्रूवाला व्लॉग हा आपलं. आणि त्यासाठी मी शुभमसोबत जात आहे आज, कारण की कसं तेका आणि माकाच माहिती आहे की इक्विपमेंट्स आपले खय यूज होतात म्हणजे वगैरे काय तर मग त्याचमुळे मग आता तुमचा थोडाफार तरी आयडिया येईल असं की मी इक्विपमेंट्स वगैरे काय बोलत आहे अँड ऑल. सो येस, आता आम्ही दोघे जात आहोत. शुभम थंय ट्रेन बघता की म्हणजे मेगा ब्लॉग हो ना आज, म्हणून ट्रेनचं जरा तो बघता.
आणखीन आता ट्रेन तर लेटच हा असा एम इंडिकेटरवर पण दाखवतात आणि ऑलमोस्ट आम्ही 1 नंबर प्लॅटफॉर्मवर 3 नंबर प्लॅटफॉर्मवर येलेला. तर येस लेट्स सी. मी आता थोडेफार ग्लिम्स देणार आहे तिथे गेल्यावर, मग प्रॉपर असं दाखवणार आहे की काय आणि काय दाखवायला तुमचं समजून जाईल म्हणून. येस लेट्स सी. आता ना आम्ही दिव्याक उतरलेलो ह्या टायमात. आधीच्या टायमात मी इलेलं आहे ना पप्पांसोबत, तेव्हा मुंब्र्याक उतरलेलं आहे, पण ह्या टायमात दिव्याक उतरलं आहे. दिव्यावरून आम्ही इला, पण दिव्यावरून पण सेम डिस्टन्स होतं, एवढं काय नव्हतं. त्याच्यानंतर आता हय पोचला वगैरे जा. आमचा मेन काम हा ता हय तर होणारच हा आता. त्याच्यानंतर शुभम एक अजून आमका जी गोष्ट नीड हा म्हणजे रिक्वायर होणारा ती गोष्ट विचारतात एका की बघा बाकी तो हे विचारता की भेटात वगैरे काय तर सगळं. तर येस आता तो किती वेळ लागणार काय माहिती नाही. तर समोरच्या माणसा त्याने फोन केल्यानंतर दुसऱ्या तो विचारता वगैरे सगळं त्या किती वेळ वगैरे लागणार आहे. त्याच्यानंतर आम्ही जा मेन आमचा काम आहे त्यासाठी हळलेला, तर मग आम्ही आता करू आणि त्या केल्यानंतर मग डायरेक्ट घरी जाऊ किंवा काहीतरी बघू बाहेर काहीतरी खाऊ. तर मग येस असंच अजून बघू. जर अजून काय आमचा अचानक प्लॅन ठरलो काय घ्यायचं वगैरे तर आपण अजून करायचं. मग ह्या कसा तर आमचा अचानक ठरलेला हे जो तो उभं विचारता ना, तर आमचा अचानक प्लॅन ठरलो म्हणजे हय आमचं दिसला नाही. ते बोलले की ठीक आहे विचारूया जी आमका गोष्ट लागणार आहे ती. सो आता असंच आमचं अचानक काय प्लॅन झालं आणि दुसरं आमचा काय प्लॅन घ्यायचं झालं तर आपण तुमचा राहते म्हणजे आपण जा ड्रीम कमिंग ट्रू आलो जो हा ना त्यासाठी आपलं काय गोष्ट लागणार असं पण तर आपण बघू. तेच आता आम्ही लोक ना आमचं जर काम होतं ना आता करून वगैरे गेला दिव्यावरनं. त्याच्यानंतर आम्ही लोक ट्रेनमध्ये वगैरे बसला आणि ट्रेन आमची काहीतरी 2 वाजता आम्ही पकडला. 2:06 काय 2 का पकडला समथिंग एवढं मला माहिती नाही. त्याच्यानंतर मग आम्ही लोक आता दादर का उतरू थोड्या वेळात 5-10 मिनटात दादर का उतरू आणि नंतर आमका जाऊचा लालबागचा थोडं आमचा काम म्हणजे घरचा मसाला घ्यायचा एका पण इथे बघ आज जरा लोकांना तर हे का पण मसालो घेऊचा घरच्यासाठी आणि मग कथायचा मका असं घेऊचा तर नाही पण मसाला घेऊचा म्हणून जात आहे. त्याच्यानंतर मग मी डायरेक्ट घरी जाणार आहे. मग ते थोडा लालबाग ते थोडा फार खाईन वगैरे बाहेर आणि मी डायरेक्ट घरी जाईन. त्याच्यानंतर घरी गेल्यावर मग आपले ब्राउनीज वगैरे बनवू शकत कारण की सकाळी लवकर उठून आपण चीज केक ग्लास केक वगैरे बनवलेला तर फक्त घरी जाऊन ब्राउनीज बनवू शकत. मग नंतर संध्याकाळी स्टॉल का जाऊचा. तर येस असंच आपलं डे 2 म्हणजे जो कालचा दिवस बघितला तो डे 1 होतो आणि आता डे 2 म्हणजे ह्या व्हिडिओ तुमचा समजला की आपण काय काय केलेलं आहोत काय काय नाही. थोडाफार तुमचा आयडिया तर भेटली तर की आपण काय करणार आहोत. तर येस अजून पुढे पुढे बघत राहा आपले डे 3 काय डे 4 काय डे 5 अजून बहुत सारे दिन आहे बहुत सारे दिन बघत राहा. आणि येस आजचं डे 2 आपण हायच एंड करता आहोत. मग भेटूया आपण डे 3मध्ये. बाय. नमस्कार गाईजन म्हणजे स्वागत असा नवीन व्हिडिओमध्ये. तर येस आज डे 3 असा म्हणजेच ऑलरेडी 2-3 दिवसमध्ये गेलेले असतात. त्यामध्ये मी जरा दुसरा काम करते त्या दाखवू शकत नव्हते म्हणून. पण आज गोष्ट अशी झालेली आहे की आता संध्याकाळचे 8 वाजलेले असतात. आणखीन आता मी स्टॉल का आता गेलेलं आहे पण काहीतरी ना असा BMCचा प्रॉब्लेम चाललेलं म्हणून त्याच्यामुळे ना आज कोणाकच म्हणजे कोणा खैसल्या एकाही लावूक दिल्याने नाही. म्हणून मग आता मी परत सांगा इलं आहे बाबांका म्हणजे जी माझी मालाची बॅग असते ना स्टॉलच्या मालाची बॅग ती बाबांकडे दिली. त्याच्यानंतर घरनं ही वाली बॅग औशीकडनं मागवलं आहे आणि आता CST का जात आहे आणि आज एकटाच जातं तर शुभमसोबत जात आहे. तर शुभम ऑलरेडी आपला माटून घेतो थांबलेला हा. तर मग ते काय बोलत तू कशा उलटा सुलटा वडादान करतं त्यापेक्षा मीच जातं आहे आणि बॅग वगैरे घेऊन येतो आहे घरात ना. आणि आता ट्रेन इलेली आता तर मी परत CST जाऊन निघालेलं असं आहे. तर लेट्स सी की आज माका हवा तर भेटला की नाही कारण की लास्ट टाइम मी CST गेलो तर मला हवा तसं काय भेटला नव्हता म्हणा. तर लेट्स सी ना आता आम्ही लोक ह्या करून इला म्हणजे क्रॉफर्ड मार्केटच्या आतमध्ये गेला वगैरे आणि आम्ही अशा टायमात गेलेला ना की ऑलमोस्ट त्या टायमात बंद हो केलेला तशा टायमात गेलं पण जा माका हवा हा तर भेटूकच नाही म्हणजे खूप दुकानं फिरला खूप प्रमाणाच्या बाहेर दुकानं फिरला तर भेटतच नाही खय असता. मग त्याने सांगितलं ना की सकाळचं दुकान चालू असता
असं 7-7:30 दुकान बंद होतं सांगते. त्याने असं सांगलं ना म्हाका. तर मग आता बघू नेक्स्ट तर म्हाका परत यावं लागणार हय. परत इलेक्शन म्हाका काय ऑप्शनच नाही असं सगळं. तर मग आता परत एकदा तरी म्हाका येऊक लागणारच आहे. त्याशिवाय म्हाका ना भेटणारच नाही का जर म्हाका हवा आता. पण टाईम वेस्ट हो गया मेरा आके. टाईम वेस्ट असं नाही म्हणू शकत आहे मी. पण हा एक गोष्ट घेतलं आहे मी जी हवी होती ती म्हाका. पण मेन गोष्ट जी हवी ती म्हाका भेटलीच नाही. सॅड. पण लेट्स सी की ऑनलाईन जरी म्हाका ऑर्डर करता सध्या येत असतात तर मी ऑनलाईन पण ऑर्डर करून घेईन. कारण की सध्या म्हाका हवी हा म्हणजे असं म्हाका एकदम असा आता. म्हणून सध्या म्हाका खूप अशी त्याची गरज आहे. तर भेटला तर ठीक नाहीतर बघू काय होतं आहे. सो येस शुभम पण पुढे पुढे चालता कारण की ते आता इला कंटाळ. सन इज माय बॅग. आपको कैसा लग रहा है की आपको नहीं मिला जो चाहिए वो? जे पाहिजे होतं ते भेटलं नाही आम्हाला. फक्त येऊन इकडे आम्ही फिरलोय बस, बाकी काय नाही. ए फिरलो इन द सेन्स हां फिरलो इन द सेन्स की गोष्टी शोधत होतो. हां म्हणजे जी गोष्ट आम्हाला घ्यायला आलेलो आम्ही लोक ती गोष्ट आम्हाला भेटली नाही आहे. म्हणजे जो आमची जी फेरी झाली ना ती वेस्ट आहे. बेस्ट असं नाही एक गोष्ट तर आपण मग घेतली. एक गोष्ट घेतली ना आम्ही इकडे 3-4 गोष्टीसाठी आलेलो बट त्या गोष्टी आम्हाला नाही भेटल्या. त्यामुळे जी फेरी झाली ती वेस्ट. तू दिसत नाहीस. काळोखी पडली चेहऱ्यावर. काळोखी अजून पण काळोखी चेहऱ्यावर बघ. नमस्कार कैसांना तुमचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. म्हणजेच आज डे 4 काय डे 5 मग पण एक्झॅक्ट एवढं काही माहिती नाही. कृपया साध्या गाडीतून बाहेर एका पहिला बोलून घेऊन देत मग मी बोलते. आपण लांब रांगेत उभे राहण्याची गरज नाही. फक्त आपल्या मोबाईलमध्ये रेल 1 ॲप डाउनलोड करा. बरोबर. जेव्हा कराल प्रवासाचा विचार रेल 1 ॲप तुमच्या मदतीला असेल तयार. अब लोकल का तिकीट या मंथली पास पुढील स्थानक परत. परत बोलता या सारखं सारखं बोलता म्हणजे मी बोलूच नाही. त्याने ठरवलं ना जाता. लोकल ट्रेनचे तिकीट किंवा मासिक पास घेण्यासाठी आपण लांब रांगेत उभे राहण्याची बाकीचे लोक पुढे आले ना माहिती नाही मोबाईलमध्ये रेल पास वगैरे कसं काढू करा. जेव्हा कराल प्रवासाचा विचार वेळ एकच ठेवतो ना सांगतो. तुमच्या मदतीला असेल तयार. अब लोकल का तिकीट या मंथली पास लेने के लिए आज असा डे 4 काय डे 5 समथिंग. आता मला एक्झॅक्ट एवढा माहिती नाही. तर मग आज मी परत जात आहे CS स्ट्रीट. म्हणजे त्या दिवशी जाऊन येईल मग आता परत जात आहे. कारण की त्या दिवशी मी एक जी गोष्ट शोधत होती मला भेटलीच नाही. काही किती शोधत तरी भेटली नाही. आणि ऑलमोस्ट त्या टायमात ना संध्याकाळ झाली होती म्हणून. तर मग आता मी परत जात आहे. आता दुपारचे 2 वाजले असं समथिंग. तर मी आता परत जात आहे. तर आता मी चिनूसोबत जात आहे. आणि चिनू आज माझा कंपनी भेटलेली आहे तुम्हाला दाखवते. काय बघा त्याच्यासोबत जात आहे मी. म्हणजे आज एका पण क्लास वगैरे क्लासला जाऊन गेलेला. सकाळी क्लासला गेलेला आणि आता संध्याकाळी क्लास वगैरे का नाही म्हणून त्याला म्हटलं की चल जाऊयात. म्हणजे एखादा आज मॉलका जाऊचा होता. मॉलका जाऊसाठी या रडत होतो सारखा कंटिन्युअसली. तर मी बोलले की आपण मॉलच्या ऐवजी CST का जाऊया. तर माझं काम पण करून घ्या. मॉलमध्ये आता काय खाणार होतं तर का खाऊचा होता. म्हणजे KFC चिकन पॉपकॉर्न असतात ना ते मासुंचे खाण्यात गेलं. मासू तर नाही होतं या पुढील पण स्थानक कलिंगूट. मग तसंच आता आज मी तिसऱ्यांदा का चौथ्यांदा जातो आहे CST का. कारण की ती एक गोष्ट शोधत होती. पण आता आज गेल्यानंतर अजून 1-2 वेळा मला जाऊक लागणार आहे. या कन्फर्म मला माहिती हा. म्हणून आज मी परत जाते आहे. तर आज जरी मला गोष्ट नाही गावली तर मला त्यासाठी मालाडका जाऊक लागणार आहे. म्हणजे मालाडका हा पण मालाड कसा लांब पडता. आणि थैना मी कधीच माझे रॉ मटेरियल किंवा कधीच मी थैना काय घेत नाही आहे. माझं कसं जगात जा काय हा आता सगळं CSTवरनंच घेते. कारण की कसं ते दुकान माझे ठरलेले असतात ना मनात.
आता ही ट्रेन कानेर करतात. तर मग कशामध्ये दुकाने ऑलरेडी ठरलेलं असतं, मग त्या लोकांची माझा टायअप वगैरे ऑलरेडी हा, तर त्या दुकानात माझं भेटत नाही. म्हणजे कसं म्हणजे तुमका समजता मला काय बोलूचं की सरसकट एकाच जागी जाऊन एकच गोष्टीचा हवा तसं नाही, एकाच पुढावलेला या स्पीकरचा हाणासारखा बँड करता. चिंचपोकळी. कृपया चालत्या गाडी तेच बघूया CST का जाऊन, कारण की आज माझ्याकडे टाईम हा, कारण की आपलं जे स्टॉल वगैरे आपण जे लावतो ना तर थोडंसं जरा प्रॉब्लेम चाललेला पोलिसांचं PMCचं वगैरे, म्हणून आपण आज 1-2 दिवस स्टॉल नाही लावत आहोत. तर येस लेट्स सी की आज भेटतात म्हणजे आज आपल्याकडे माझ्यासमोर म्हणतात ना की बरोच टाईम आहे शोधू, तर मग त्या शोधून परत माका संध्याकाळी जोगेश्वरीका पण जावता, पण जोगेश्वरी काय कामासाठी जात आहे का सांगू शकत नाही आहे मी, कारण तुमका समजून जाईल मनात. त्या जोगेश्वरीची मी व्हिडिओ काढली तर कशातरी काढाय, नाहीतर नाही काढणार. तो बघू आता CST का उतरल्यावर समजत म्हाका की भेटता की तुमका मी अपडेट देत राहाय CST का जाऊन म्हाका काय भेटता की नाही. इन शॉर्ट म्हाका तुमका सांगू मी काय हवा, म्हाका ग्लास, आपला जो टॉवर ग्लास असता ना ता हवा म्हाका. टॉवर ग्लास बहुतेक जणांका माहिती नसतात, पण ठीक आहे ताच समजा काय ता टॉवर ग्लास म्हाका हवा, तर मग तो खयच भेटत नाही, खय की नाही भेटत नाही, काहीतरी झालं आहे का. आता आम्ही हय ना इलाव, पण आता मी ज्याही दुकानात जात आहे ना त्या दुकानाला म्हणता नाही आगे के दुकान में मिलेगा, नाही आगे के दुकान में मिलेगा. आगेच्या दुकानात खयसले अजून म्हाका भेटलेलं नाही आहे की जो ग्लास म्हाका हवो असो. आता असं म्हाका वाटतं की लास्ट ऑप्शन फक्त मालाडच हा, बट त्याचे पण नखरे आहेत मालाडवाल्याचे. पण लेट्स सी आता बघूया. अजून मी आत्ता सुद्धा इलेलं आहे CST का, पण अजून जरा छानबीन मारताय. गावला तर गावला, नाही तर काय जाऊ लागणार आहे का मालाड का. जाणू आज फायनल तो दिवस इलेला हा, ज्याची मी असं नाही खूप आतुरतेने वाट वगैरे बघू, तसं तुम्ही काहीतरी समजू शकता. आणि तुमका पण आज थोडासा रिव्हील होणार हा, की थोडासा म्हणजे सगळ्याच रिव्हील होणार की नक्की काय हा आणि काय नाही. तर आत्ताच मी जस्ट मुंब्रा केलेलं आहे, म्हणजे शिलफाटा, कल्याण शिलफाटा बोलतात ते का. आता जस्ट मी थळलेलं आहे आणि ट्रॅफिकमुळे मग मी ना ऑटोसून उतरून चालत जातं आहे, कारण की खूप ट्रॅफिक आहे म्हणून म्हटलं की जातं आहे चालत. आणि थोडीशी अपडेट देत आहे की काय हा आणि काय नाही. तर आता तुमका थोड्या वेळात समजातच, बाकी गाडी मरणाची आहेत ना, म्हणून ना जरा थोडं प्रॉब्लेम होता. हा ठीक आहे. ए पुढं इथे नाही, हां अजून पुढे. तर येस तुमका समजात काय आता, कारण की आज मी खूप एक्साइटेड आहे, खूप एक्साइटेड म्हणजे तुमका समजूनच जाईल की काय असं तुमका सांगताय ना, तुमका समजूनच जाईल. येस लेट्स गो. आणि तुमका मी दाखवत आहे काय आता. हां म्हणजे आता मी शुभमसोबत येलेलं आहे. माझ्यासोबत आता ना शुभम हा तो पुढे चालता, आणि हे जे माझ्या पाठी काका आहेत ना ते असत माझ्यासोबत आज. मज्जा येणार आता का समजा. येस आता मी 5 मिनटात ते पोचते आणि तुमका लगेच मग दुःख असं होणार. येस लेट्स गो. तर येस गाईज फायनली आपलं ह्यो फूड टेम्पो असा, म्हणजे तुमका जो मी सांगत होतो एवढे दिवस म्हणजे एवढे महिने मी शोधत होते तो ह्योच असा, म्हणजे म्हाका भेटतच नव्हतो. पण येस फायनली म्हाका भेटलेलो हा जसं हवं तसं. तर दिस इज आवर फूड टेम्पो. सो येस गाईज जसा की तुमचं मी सांगितलेलं आहे तर तसाच आधीच्या व्हिडिओमध्ये तुमच्या क्लिपमध्ये दिसला असतात. आणि हाय शुभम थोडीफार काळोखी पडलेली आहे म्हणून तो दिसत नाही आहे ती गोष्ट. आता मग ह्याच्यानंतर थोडंफार हळद कुंकू, अजून त्याच्यानंतर नारळ वगैरे फोडूचो जरा गोष्ट हाती, तर तुमका ता पण दिसत. आणि आता कसं काळोख जर म्हणजे असं लेट झालं, थोडंफार काम त्याचा बाकी होता म्हणून जरा लेट झाल्यामुळे कसा आता काळोख वगैरे पडलेला हा. तर तुमका ज्या दिवशी प्रॉपर आम्ही पूजा वगैरे करू त्या दिवशी तुमका असं प्रॉपर दिसत की कशी ह्या गाडी आपली आतून वगैरे सगळा काय दिसत. सो येस स्टे ट्यून तुमका समजातच. आणि आम्ही लोकांनी आरंभ असा राहा मोटर्समधून असा राहा
तर आणि आम्ही लोकांनी ही जी गाडी घेतली ही आरंभ मोटर्समधून घेतलेली आहे. यांचं जे दुकान आहे ना हे शिल फाट्याला आहे. जर तुम्हाला सुद्धा इकडे यायचं असेल ना तर त्याचा आम्ही ॲड्रेस आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ. एकदम चांगलं, थोडं लेट झालं बट काय नाही, बट काम एकदम परफेक्ट काम करून दिलं आहे. आम्ही जे एक्सेप्टेशन केलेलं ना त्याच्यापेक्षा चांगलंच काम करून दिलेलं आहे यांनी आणि एकदम मनासारखं काम आहे. फक्त म्हणजे एवढंच की आता थोडा लेट कसं झाला बस. की बाकीचे जे आहेत ना मॅन्युफॅक्चरर ती लोक एक दीड महिना म्हणतात ह्या सगळा मॅन्युफॅक्चर किंवा कटिंग वगैरे सगळं करू. आणि ह्या लोकांनी नाही म्हटलं तरी 15 दिवसात तरी तुमका देतात ती लोक असा त्यांचा. तर मग येस तुमका पण हवा असतात फूड ट्रक किंवा काही वॉटेवर, सो तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आणि रिजनेबल रेटमध्ये, म्हणजे आपला बाहेरचा जो मार्केटचा जो रेट आहे त्याच्यापेक्षा कमीमध्ये. हा रेट तर कमीच आहे, बरोबर ना? सो रेट तर आम्ही नाही सांगू शकत की काय हा आणि काय नाही तो, बट येस तुम्ही नक्की येऊन व्हिजिट करू शकतास की नक्की काय हा आणि काय नाही तुमका हवा असं. आणि ज्या दिवशी आपण आपली प्रॉपर पूजा वगैरे करू, जेव्हा असा प्रॉपर आपली ओपनिंग वगैरे असणार, प्रॉपर पूजा वगैरे असणार, त्या दिवशी तुमका म्हणजे समजात की काय आतमध्ये कसा सगळा वगैरे. लोक फक्त आता टेम्पो घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये अजून आमचं खूप काम बाकी आहे. म्हणजे आता अजून म्हणजे टेम्पो घेतलाय म्हणजे आमचं फक्त 50 ते 70% काम झालेलं आहे असं बोलू शकतो. अजून 30% काम बाकी आहे. म्हणजे आमचे थोडेफार रॉ मटेरियल्स घेऊन झालेले असतात. अजून रॉ मटेरियल्स घ्यायचे अजून खूप बाकी असतात. आणि त्याच्यानंतर अजून खूप काही गोष्टी असतात. सो येस आता आतमध्ये बसल्यावर किंवा पूजा वगैरे करताना तुमका शुभम दाखवितच व्हिडिओ काढून. सो येस बघत राहा. आणि ह्याच होता आपला सरप्राईज आणि ह्या सगळा आपला होता, समजला. तर मग असा तुमका आधी स्टार्टिंगपासून मी सांगितलेलं आहे की जी गोष्ट माझ्याशी इमोशनली टच हा किंवा असं काय, तर इट वॉज दिस ओनली गाईज. तर येस काय म्हणजे असं म्हाका झालं की काय आणि काय नाही की वाव असं झालेला. सो तुमका समजात पुढे अजून जे आपली स्टिकरिंग वगैरे बाकी आहे अजून, तर आपण अजून आपल्या करू शकते का अजून 3-4 दिवस तरी जातील. आपण जेव्हा प्रॉपर चालू करा तर तुमका सगळं आधी चालू. बघू शकता इकडे गाडी आपली रेडी झालेली आहे आणि सलोनी आता इकडे शूट घेत आहे. चालू आहे ना पत्ती. गणपती बाप्पा. तर ना आता आम्ही लोक आता घरी जातो, म्हणजे घरी जाऊन निघालेला असता. ऑलमोस्ट आम्ही आता वाशीच्या थळच काहीतरी पोहोचलेला आहोत. पण आम्ही लोक ठाण्याच्या रोडने नाही गेला, कारण की असं जे आमच्या काका गेले आहेत ना आमची गाडी घेऊन तोपर्यंत, तर आमका वाटलं की थंय ट्रॅफिक वगैरे भेटतात, म्हणून आम्ही लोक आता वाशीच्या रोडने जातो. आणि हा शुभम बसलेला हा आणि ते काका चालवत होता. मग येस आता आम्ही जात आहोत, कारण की आता खूप मरणाचं लेट झालेलो हा. मी समथिंग 2 ते 2.5 वाजता मी लोक घरातून निघालेला आणि आता 11 वाजलेले असतात तरी अजून मी घरात पोहोचलेले नाही. सो तर गाईजांनो आपलं टेम्पो इलेल्याचं नंतरचा दिवस दुसरा हा. तर आपण आता टेम्पो थोडं वॉश वगैरे करून घेऊ जातो, कारण की काल त्यांनी ना काम केलेलं ना, म्हणजे थोडं म्हणजे डेग वगैरे जे पाठचे आहेत ना ते लावूचे होते, तर त्याने काम केलेलं आहे त्याचा. तर मग थोडाफार घाण वगैरे झालेली आहे, तर आता त्याला वॉश का नेऊन देतं आमच्या सायंकाच हा. तर थंय वॉश का नेऊन देत आहे. आणि त्याच्यानंतर आता माझं भावासोबत मी CST का पण जाणार असं तुमका मी त्या पण दाखवते CST का जाताना. आणि त्याच्यानंतर CST का थोडा माझा रॉ मटेरियलचा काम हा जर ता झालाच तर ठीक आहे, कारण की बरेच दिवस मी शोधत झाला तर नाही आता, पण आता शोधताय. आणि आता पप्पा माझे आता चालणार असतात गाडी आहे बसून. पप्पा तर बाहेर गेले चौकीत त्यांच्या गेलेले आहेत. आणि मला ते इल्यानंतर मग आता मी जाऊ म्हणजे वॉशसाठी गाडी घेऊन. आणि त्याच्यानंतर 1 मिनिट मला गरम होता मरणाचा. येस पप्पा पण येतात म्हणजे आता मी वॉश का वगैरे देते तुमका दाखवते वॉश वगैरे होताना गाडीचं वगैरे सगळं, आणि तेव्हा आतमधला पण दाखवते. तर ना आम्ही लोक आता CST का गेलेला, म्हणजे असं भाऊ आणि म्हणजे आम्ही दोघं CST का गेलेला.
की म्हणजे आपले पॅकेजिंग वगैरे बघू. आणि मी एवढे महिन्यापासून पॅकेजिंग वगैरे बघत होते तर ती पण माका अजूनही गावली नाही, म्हणजे भेटलीच नाही ती. आणि आईस बॉक्स वगैरे पण हवं होतं तर आईस बॉक्स खूपच काहीतरीच महाग होतं, म्हणजे समथिंग 1600-1800 समथिंग त्याची प्राईस होती. म्हणून मग त्या आम्ही म्हटलं की एकदा दादर का पण चेक करते की दादर का भेटता काय, म्हणजे कमी प्राईस वगैरेमध्ये. तर मग त्याच्यानंतर आम्ही काहीतरी समथिंग दुपारी 12 वाजता बाहेर पडलेला. तर अजूनही दोघातले एकही घरी, तो पण त्याच्या घरी गेले नाही, मी पण माझ्या घरी गेलेलं नाही आहे. आणि की आता आम्ही गाडी वॉश करायला दिलेला ना, म्हणजे प्रतीक्षानगर का वॉश करायला गाडी दिलेला ना, आता परत थंय जातावं की गाडीचा वॉश वगैरे प्रॉपर झाला की नाही सगळं बघू. आणि नंतर उद्या नाही का अजून थोडा काम आता करूचा ना उद्या, म्हणून आता बघता त्याचं काम कितपत झाला वॉशचा वगैरे. त्याने तर मला सांगितलेलं की 5:30 के बाद आव, पर इट्स समथिंग 6 o'clock, आता 6:30 झाले असतात. आणि अजून मी थंय जाते आणि बघते की केवढा वगैरे आपलं काम झालं आणि केवढा बाकी आहे. वॉश पण त्याने केला ना की नाही इनशॉर्ट ता बघूचा. तर मग ती गाडी घेऊन परत आमका दुसरीकडे आपल्या ह्या पार्किंगका घेऊन जाऊच्या गाडीत आपली दुसरीकडे. तर मग थंयच जाणार आहे. आणि विचारू ह्यो पण सकाळपासून माझं फिरता ठीक आहे. म्हणजे आम्ही पहिला दुसरीकडे गेला, सांताक्रूजचा एक थोडा काम होता माझा ता केला. त्याच्यानंतर मग जरा जेवला वगैरे. आणि म्हणजे पप्पा मी आणि ह्यो आम्ही तिघावी जेवला. आणि त्याच्यानंतर मग आता आम्ही गाडीत पण मेन बात तर गाडी मगाशी तुमचं दाखवलं ना, गाडी काही स्टार्टच होत नव्हती. म्हणजे स्टार्ट झाली कल मी जे आणून लावलेलं आहे ना तकडनं बाहेर वगैरे येईल आणि ती स्टार्ट वगैरे झालेली. आणि त्याच्यानंतर मग नंतर आम्ही वॉशपान येत होता तेव्हा चालू झालीच नाही. मग त्याच्यानंतर जे कल होते ना काका माझ्यासोबत गाडी आणू म्हणजे मुंब्र्यावरनं होईपर्यंत, तर मग त्यांना आम्ही बोलवलं. आणि त्याच्यानंतर मग ते इले त्यांनी काहीतरी केलं नाही बघा, कारण ते मेकॅनिकलच आहेत. तर मग ते इले वगैरे आणि मग परत स्टार्ट झाली वगैरे. आणि मग आम्ही थंय त्या काकांसोबत नेऊन दिला थंयच. मग आता वॉश का थंयच जाता बघता वॉश का वगैरे. आणि त्याच्यानंतर अजून पण थोडा काम हा आपला याचा फूड ट्रकचा अजून थोडंफार काम हा तर आपण करूचा. 1 मिनिट इथे विचारू का तो मी ग्लास विचारू बोलतो, कारण की त्यावाला आरिफचं नव्हतं. तर ना आता हे माटुंग्यात एक आमचं दुकान हा, तर मी थंय बघते कारण की मला प्रॉफिट का तर भेटलाच नाही. आता जर हे भेटला तर ठीक आहे, नंतर जाता मी परत प्रतीक्षानगरचा गाडी बघून. तर ना आता आम्ही आपले म्हणजे कंटेनर्स वगैरे घेऊन दिलो, म्हणजे आपले फॉईल पेपरचे जे कंटेनर असतात ते वगैरे. तर मग शुभम पण आहे मोठा की प्रॉपर वगैरे घातलेला आहे. हॅलो. तर मग ह्यो पण जो हा तो दुकानदार हा तो पण देत आहे सगळे. आता आम्ही हे वाले कंटेनर घेतला आणि हे जे बारके असतात ना ते वाले कंटेनर घेतला. झाकणच भेटत नाही त्याचं काय आणि काय नाही. तर मग आम्ही लोक अजून आमचे अजून सामान घेऊचे तर अजून रॉ मटेरियल आता आम्ही आमच्याच एरियात घेतला, कारण की आमच्या एरियात खूपशा गोष्टी भेटतात म्हणून आमच्या एरियात आम्ही सिल्वर पेपर कशाला हवे. मग हेच दाखवतो तुमका अजून पण काय काय घेतलं आणि काय काय नाही का, पण त्याच्यात तुमका मेनू समजूचं नाही. तर काही जण आपली म्हणजे आपल्या फूड टेम्पोचं स्टिकरिंग वगैरे चाललेली हा, म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये तुमका दिसत की आपली स्टिकरिंग वगैरे चाललेली हा. थोडाफारचा काम बाकी होता, म्हणजे ऑलमोस्ट काम झालेला. आता ही आपली म्हणजे कुकिंग साईडवाली जी हा ती पण ऑलमोस्ट झालेली हा, म्हणजे सगळा झालेला होता. ते का अजून अर्धा-1 तास लागणार होतो. आणि त्याच्यानंतर आपली प्रॉपरली एकदम स्टिकरिंग वगैरे झाल्यानंतर मी घरात वगैरे गेले. आणि त्याच्यानंतर जे सामान जर आपला फूड टेम्पोमध्ये लागणार होता, म्हणजे भांडी वगैरे काय ना काय स्पायसेसचे डबे वगैरे ते सगळं घेतलं आहे. आणि मी जे म्हणजे गाडी पार्किंग वगैरे लावलेलं आहे ना अँटोफिल्का थंय मग मी गेलं आहे. आणि नंतर प्रॉपरली एकदम क्लीन वगैरे करून घेतलं आहे, चांगली पुसून वगैरे घेतलं. एका साईड का मी वल्या कपड्याने पुसत होतं आहे आणि एका साईड का शुभम सुक्या कपड्याने पुसत होतो, कारण की कसं मग जर वला राहिला तर मग कसा खराब वगैरे होईत ना, म्हणून अंका खाली ह्या टाकूचा होता फ्लोर मॅट वगैरे, म्हणजे सगळा आता टाकूचा होता फ्लोर का, म्हणून मग आम्ही सगळं सुक्या कपड्यामध्ये शुभम पुसून घेत होतो.
कारण की म्हणजे आता फ्लोअर मॅट खराब होऊ नको ना म्हणून. फ्लोअर मॅट म्हणजेच त्या कार्पेट असतं ना फ्लोअर का टाकू तसा म्हणजे आपल्या घरात वगैरे लादी वगैरे टाकता ताच टाकूचा होता म्हणून आम्ही प्रॉपर क्लिनिंग करून घेत होता. आणि त्याच्यानंतर मग आपल्या ओपनिंगचा दिवस दिलेला हा गाईज ओपनिंगचं. आणि ओपनिंगच्या दिवशी आपले प्रॉपरली सगळं स्टिकरिंग वगैरे झालेला हा. त्याच्यानंतर इन्व्हर्टर बॅटरी वगैरे सगळं लावून दिलेलं. तर हे पंडित इलेले असतात म्हणजे भटजी काका इलेले असतात आणि ते पूजा वगैरे करतात. हे माझे आजी आजोबा असतात जे पूजा करतात त्याची. आणि ही माझी आऊस माझं काका वगैरे आम्ही सगळे आमची पूर्ण फॅमिली होती प्लस शुभमची मम्मी शुभम वगैरे सगळे होता आम्ही. आणि त्याच्यानंतर ते लोक पूजा करतात. तर लेट्स बघा तुम्ही बघत राहा कसा काय हाता सगळं. नारायणाय मा माधवाय मा गोविंदाय मा विष्णवे मा मधुसूदन मद्रे विक्रमा वामनाय मा श्रीराय मनुष्यकेशाय पद्मनाभाय मा दामोदर नमः वासुदेवाय पदुत्वाय मा हरे नमः श्रीकृष्णाय मा प्रणवस्ස परमात्मा जीवताः देवी गायतन्तः प्राणायामे विनियोगाः ओम भो ओम वः ओम स ओम जनातपं सत्यं वर्गो देव धीमहि धियो यो न प्रचोदयात् रसामुद्दा ब्रह्मवराम्यहं नामदे आपल्या गुरुदेवता ग्रामदेव स्मरण कर इष्टदेवता प्रेमा कुलदेवता प्रेमा. तर हे आपल्या फूड टेम्पोची प्रॉपरली पूजा वगैरे झालेली असा. आणि त्यानंतर आपण कलपासनं म्हणजे कल सगळा ह्या झालेला आणि आज मी व्हिडिओ टाकतोय तर कलपासून आपला फूड ट्रकचा आपण सगळा चालू केलेला असं. आणि मला प्रॉपरली व्हिडिओ दाखवता नाही आली तुमका कारण की खूप घाई चाललेली होती आणि सगळं काही चाललेलं होतं म्हणून सो सॉरी फॉर दॅट. तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा विसरू नका. अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि असा सपोर्ट करत राहा. धन्यवाद.